श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं। या जपाच्या माध्यमातून एक वेगळा आनंद आहे बरं का, कारण माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहे. किती? 72,000 नाड्या आहे माणसाच्या शरीरामध्ये. बघा, 3 नाड्या प्राणवाग आहे. 72,000 नाड्या आहे, त्याच्यामध्ये 24 नाड्या प्रधान आहे, 3 नाड्या प्राणवाहक आहे. इडा, पिंगला, सुषुम्ना आहे. माणसाच्या शरीराच्या डाव्या बाजूने इडा नाडी वाहते, उजव्या बाजूने पिंगला नाडी वाहते, मेरुदंडातून सुषुम्ना नाडी वाहते. आणि ज्या वेळेला ओमचा जप करतो आपण, महाराज ब्रह्मरंध्रापर्यंत ते ओम जात असतं. ओंकार. म्हणून सर्व आता याच्यातूनच गायत्रीचा मंत्र निघालेला आहे, भगवान शिवापासूनच. आणि मंत्राचा राजा कोण आहे? जेवढे मंत्र आहे निघाले त्याचा राजा कोण आहे? गायत्री आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. कॉलेज कुमाराला, कोणत्याही कॉलेज कुमाराला चॅलेंज आहे आपलं, शाळकरी मुलांना. एकाग्र चित्तानं घरामध्ये बसायचं, डोळे लावायचे आणि हा गायत्री मंत्र 108 वेळेला म्हणून पहा काय होतं ते. मला माझा फोन नंबर घेऊन जा आणि डोळे झाकून म्हणा. फक्त 108 वेळेला म्हणा. 108 वेळेला तो जप झाल्यानंतर महाराज तुम्हाला एक अशी अनुभूती येईल की महाराज आतापर्यंत तो आनंद तुम्हाला मिळालाच नाही. तुम्ही असं म्हणशाल की मी इतक्या दिवस का केलं नाही. माणसाचं सगळं जे शरीर आहे महाराज, याचा बॉस कोण आहे? मेंदू आहे, मेंदू. आणि याला फ्रेश करायचं जर असेल तर गायत्रीचा जप आहे, ओम नमः शिवायचा जप आहे. आणि असं जर केलं तर महाराज आमची बुद्धी तल्लख होते, एकाग्रता साधते. एकाग्रता महत्वाची आहे. एखाद्याला UPSC MPSC परीक्षा पास व्हायची विद्यार्थ्याला एकाग्रता जर नसेल, काय कॉम्पिटिशन मध्ये टिकणार आहे आपण? जगामध्ये कॉम्पिटिशनला ऊत आलाय सध्याच्या काळामध्ये. संसार जरी करायचा असेल तर एकाग्रता पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये एकाग्रता आहे, ज्यानं उद्योग व्यवसायामध्ये लगन होते. आता बघा, आता मला वाटतं या दादांचा दूध डेअरीचा काय चिलिंग प्लांट आहे ना दुधाचा. आता ज्या वेळेला सुरुवातीला यांनी हा व्यवसाय सुरू केला असेल, डायरेक्ट सुरुवातीला मोठा व्यवसाय केला की यांनी नाही. मला वाटतं यांनी 1-1, 2-2 कॅन घेतले असतील, दुधाचे कॅन घेतले असतील, 10-10, 20-20 लिटर दूध जमा केलं असेल. हळूहळू ढाळे. पण त्या व्यवसायामध्ये जर जीव ओतत राहिलं, लगन ओतत राहिलो आपण, तर त्या ठिकाणी तो उद्योग व्यवसाय मोठा करत असतो. याच्यासाठी एकाग्रता महत्वाची आहे. बघा, एकाग्रता असल्यानंतर कागद वेचणाऱ्यांनी सुद्धा बंगले बांधलेले मी पाहिले. पान कापड वेचणारे, बिस्लरी बॉटल गोळा करणाऱ्या महिला मंडळी ना, यांचे भंगारवाल्यांचे 3-3 ताळाचे बंगले मी पाहिले. हे होऊ शकतं एकाग्रतेनं. मग एकाग्रतेने जर व्यवहारातल्या या गोष्टी होऊ शकतात, तर आपल्या जीवनामध्ये जर आपण एकाग्रता साधली
तर आपण भगवान भोलेबाबाचे शिवाचे का होऊ शकत नाही? आणि म्हणून एकाग्र चित्तानं आपण मनोभावे स्मरण करायचं आहे, जप करायचा आहे त्यांचा. तुमचं आमचं जीवनाचं कल्याण करण्याची शक्ती त्या दैवतामध्ये आहे. आणि म्हणून असं काल आपण त्या ग्रंथाचं महात्म्य पाहत असताना देवराज नावाचा ब्राह्मण पाहिला की वाईट वागला आयुष्यभर, आयुष्यभर वाईट कर्म केलं. माशाल आयुष्यभर वाईट कर्म केलं, परंतु शेवटी वाईटाचं फळ वाईट. पण ज्या वेळेला त्याला मृत्यू आला त्या वेळेला मात्र शिवकथा ऐकत होता आणि ती शिवकथा कानामध्ये गेली, पवित्र झाला देह. त्याच्या अंतकरणाला शीतलता प्राप्त झाली. आणि त्या देवराजाला ज्या वेळेला यमदूतांनी नेलं त्यावेळेला शिवदूतांनी पाहिलं की अरे यानं तर शिवकथा ऐकलेली आहे आणि महाराज शिवकथा श्रवण करता करता याला मृत्यू आलेला आहे. परमार्थ कशासाठी करायचा आहे? कथा कशासाठी ऐकायची? आम्ही म्हातारे झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आमचे वात पित्त कफ वाढणार आहे, मग आवाज निघणार नाही. त्यावेळेला जरी आवाज निघाला नाही तर आमच्या अंतर्मनामध्ये भजन चालू असावं, कथा सुरू असावी, त्याच्यासाठी कथा ऐकायची. तो माणूस भाग्यवान आहे की ज्यानं परमात्म्याचं नामस्मरण करता करता देह ठेवला. पण नामस्मरण करता करता देह ठेवणं याच्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं. त्याच्यासाठी आयुष्यभर त्या ठिकाणी वळण पडलेलं पाहिजे इंद्रियाला. एकदा त्या इंद्रियाला वळण पडलं, सवय लागली की मग या गोष्टी होऊ शकतात. याच्यासाठी नामस्मरण करायचे सतत. आणि ज्या वेळेला अंतकाळ आमचा जवळ येणार आहे त्या वेळेला मात्र आम्हाला परमात्म्याशिवाय काही आठवलं नाही पाहिजे दुसरं. तुम्हाला आम्हाला आठवतो पण संसार आठवेल, मग हा संसार शेवटच्या क्षणी आठवू नये. कारण मरणीचा या जे आठवी तो तेची गती ते पावे. मरणाच्या वेळेला जर जे आठवलं त्याला गतीला पडतं. त्याच्यासाठी एक श्रीमद भागवतामध्ये एक उदाहरण आलेलं आहे पहा. कोणतं? जड भरत राजा. जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. ही वासना घाला घालते शेवटी. मग त्या वासनेनं घाला घालू नये म्हणून प्रयत्न करायचे. त्याच्यासाठी आम्हाला सतत आमच्या कानाला कथेची सवय लावायची आहे. त्या देवराजानं शेवट कथा ऐकली. होता ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला, परंतु वाईट वागला, परिणाम वाईटच होणार होता. शेवटी कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर आणि महाराज त्याला ज्या वेळेला मृत्यू आला त्यावेळेला यमदूतांनी चालवलं तो ओढत ताडत, पण शिवदूत आले आणि त्यांनी सांगितलं की यानं कथा ऐकलेली. जसा उचलला तसा महादेवाच्या मांडीवर नेऊन ठेवला. कशामुळं? महाराज शिवकथा ऐकण्यात आली. आणि कथा ऐकता ऐकता त्याला पश्चाताप झालेला होता. कारण सगळ्यात मोठा पश्चाताप आहे लक्षात. जर एखाद्याकडून वाईट कर्म घडलं तर पश्चाताप व्हायला पाहिजे. पुन्हा आपण काल एक उदाहरण पाहिलं होतं. किरातांच्या नगरामध्ये देवराज ब्राह्मण होता. अनेक बिंदुक जो ब्राह्मण आहे तो बाष्कळ नावाच्या नगरामध्ये राहत होता. त्या गावामध्ये सगळे लोक वाईट होते. हा बिंदुक सुद्धा वाईटच वागत होता, चोऱ्या महाराज करत होता. ब्राह्मण कुळात जन्माला आलेला होता, परंतु तो ब्राह्मणासारखा वागलाच नाही. आयुष्यभर त्यानं पाप कर्म केलेलं आहे. पण त्याची जी धर्मपत्नी होती चंचुला, ती मात्र सात्विक स्वभावाची होती. आणि सात्विक स्वभावाची चंचुला त्या सर्व गावामध्ये, सर्व गाव वाईट वागणार आहे आणि एकटी चंचुला आहे धर्माचं नीतीचं आचरण करणारी.
धर्मनीतीचं आचरण करणारी चंचुला एकटी राहते गावामध्ये, या सर्वांच्या मध्ये. मग एक दिवस महाराज या बिंदुकानं आयुष्यभर वाईट केलेलं आहे, परिणाम वाईट झाला आणि त्याला वाईट असा मृत्यू आला. पाप कर्म केलेला असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी पिशाच योनी प्राप्त झाली, नरक यातना भोगाव्या लागल्या. तरी पाप संपत नाही, मग पिशाच योनी प्राप्त झाली. कालांतरानं या चंचुलेनं बरेच दिवस काढले. एक तर असा आहे, संसार हा पती पत्नीचा आहे, दोघांचा असतो संसार. संसार म्हणजे दोन चाक आहे बघा, दोन्ही चाक व्यवस्थित चालले पाहिजे. ज्या वेळेला एखाद्या चाक चुरतं किंवा पंक्चर होतं, ती गाडी जशी वायबल होत चालते ना, तशी संसाराची गाडी आहे बरं का. म्हणून जुन्या ज्या महिला मंडळी होत्या महाराज, त्या नवऱ्याच्या अगोदर मरण मागत होत्या. बरोबर ना, शास्त्र आहे नाही. नवऱ्याच्या अगोदर काय येऊ द्या, मृत्यू येऊ द्या. नवऱ्याच्या पतीच्या अगोदर मला मृत्यू पाहिजे बस. आणि त्या मरणाला काय म्हणत होते, त्याला एक शब्द होता बघा त्या मृत्यूला, कोणता, आहेव आहेव मरण असं काहीतरी म्हणतो. आहेव मरण म्हणजे नवऱ्याच्या अगोदर माझी जाण्याची इच्छा का बरं व्यक्त करत होत्या त्या, कारण त्यांना माहिती होतं का पतीच्या निधनानंतर दिवस काढणं तेवढे सोपे नसतात. ही वेळ कोणावर येऊ नये. एक तर महाराज बघा, आपले एक दुंडा महाराज होऊन गेले, पंढरपूरचे वारकरी संप्रदायाचे दुंडा महाराज गेले, ही बातमी त्यांच्या मंडळीच्या कानावर गेल्या बरोबर जशी बसलेली होती तसाच देह टाकला. संसार दोघांचा आहे महाराज. पती जर अगोदर गेला तर पत्नीला त्या ठिकाणी दुःख सहन करावं लागतं, आणि पत्नी जर अगोदर गेली तर तुम्हाला काय सांगावं, त्या म्हाताऱ्याचे किती हाल होतात लक्षात घ्या. तरुणपणामध्ये एक तर पत्नी जाऊ नये. एखाद्या व्यक्तीची धर्मपत्नी जर तरुणपणामध्ये गेली तर महाराज त्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जग त्याच्याकडे त्या पद्धतीनं पाहत नाही जो पहिल्यांदा पाहत होत. म्हणून अशा गोष्टी घडू नये. पण त्या गोष्टी कोणाच्या हातात नसतात लक्षात. मग भगवान शंकराकडे, भगवान शिवाकडे आम्हाला मागणं मागायचं आहे, हे बोले बाबा, जोपर्यंत आयुष्य कमी कर, थोडंफार आयुष्य आमचं उन कर, पण तुझी सेवा मात्र आमच्याकडून घडू दे. पती पत्नीकडून दोघांकडून तुझी सेवा घडत राहू दे. आणि जन्मोजन्मी पुन्हा जरी आम्हाला जन्म मिळाला तरी मला पुन्हा हाच पती दे, असं मागणं आम्ही मागायचं. आम्ही मागतो बघा, मागणं मागतो आम्ही कोणाकडं, सावित्रीकडं. आम्ही कोणाकडं, वटपौर्णिमेला आम्ही काय करतो, वटवृक्षाला त्या ठिकाणी महाराज प्रदक्षिणा घालतो आणि आम्ही मागणं मागतो. आता ही सावित्री कोण, ही सत्यवानाची सावित्री आहे, जिनं आपला पती यमराजाच्या ताब्यातून परत आणला. आता ती काल्पनिक कथा आहे बरं का, ऐका, ती कथा काल्पनिक आहे, पण तिच्या पाठीमागचा मूळ सिद्धांत असा आहे की महाराज स्त्री शक्ती एवढी मोठी आहे, या पार्वती मातेनं तुमच्यामध्ये एवढी शक्ती भरलेली आहे की तुम्ही जर ठरवलं तर मरणावर सुद्धा तुम्ही विजय मिळवू शकता. ही स्त्री शक्तीची ताकद आहे, मरणावर विजय मिळवता येतो. बघा आपल्या पुराणामध्ये एक वृंदा नावाची स्त्री होऊन गेली. जलंधर आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे वृंदा. ती वृंदा होती पतिव्रता. जलंधर हा दैत्य होता, राक्षस होता, पण देवादिकांना त्रस्त केलं त्या जलंधरानं. तो जलंधर हरत नव्हता, मरत नव्हता. का? कारण शोधलं तर समजलं की याची जी धर्मपत्नी आहे ती पतिव्रता आहे. पतिव्रता म्हणजे काय?
पतिव्रता म्हणजे काय? पतीची मता अनुसरून पतिव्रता. पतीच्या मताला अनुसरून पतिव्रता. पती जसं म्हणेल तसं. पतिव्रता कशाला म्हणतात? एक जण बाहेरून आला आणि सांगितलं ग ती कांडण करत होती. कांडण करत होत्या पूर्वीच्या काळी. घरामध्ये कांडण असायचं, उखळ असायचा, उखळ. आणि कांडण करत होती आणि कांडता कांडता ते उखळ काय म्हणतात ते मुसळ जर ती जसं वर उचललं तिनं आणि महाराज आता कांडण करता करता मुसळ वर गेलेला आहे, तेवढ्यात त्यानं आवाज दिला मला पाणी आण. ते मुसळ तसं सोडून दिलं तसंच लगे पाणी आणायला गेली. अंधाराजनातून तांब्या भरून दिला पतीच्या हातामध्ये. ते मुसळ वरच राहिलं तोपर्यंत. ही ताकद आहे पतिव्रतेची. आणि मग ते पाहिलं शेजारीनं म्हणजे अगं हिच्या हातानं मुसळ वरच राहिलं. मग ती शेजारीन घरी गेली. तिच्या नवऱ्याला म्हणली एक काम करा, मला सुद्धा चमत्कार दाखवायचंय तुम्हाला. मुसळ वरच राहिलं पाहिजे, मला पतिव्रता व्हायचंय. एक काम करा, उद्या तुम्ही दुपारा गावातून आले का मला दारातून पाणी मागायचं. त्यावेळेला मी त्या ठिकाणी धान्य कांडण करत राहील आणि मग मुसळ असं वर गेलं तुम्ही लगेच मला पाणी मागायचं. तो म्हणजे ठीक आहे. आता त्याचं काम कसं होतं? उठ म्हणलं की उठला, डबल दिली का सुटला. तो आल्यानंतर त्या ठिकाणी दरवाजामध्ये आला. त्यानं पाहिलं ही कांडण करते, मुसळ असं वर गेलं. त्यानं आवाज दिला पाणी आण. दिलं सोडून मुसळ. आता ही पतिव्रता आहे का? जसं मुसळ सोडलं तसं नाकाडवर पडलं मामा. 3 दिवस दवाखान्यात राहील. हे जमतं का? आव्हानाला नाही महाराज. पतिव्रता ती पतिव्रता आहे महाराज, जिचं सर्वस्व. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, अमा नारायण तैशा परी. पती हेच आपलं सर्वस्व आहे. दुःख आलं तरी सहन करेल. आनंद झाला तरी सहन करेल. आणि किती संकट आले तरी तुमची साथ सोडणार नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जरा ऐका. संसार दोघांचा असतो. एखाद्या वेळेला माणसाकडून व्यवहार चुकू शकतो. माणूस आहे, व्यवहार चुकू शकतो. एखादा 2-5 लाख रुपयाचं मागं पुढे झालं, मग घरातल्यांनी वेड्यात काढलं त्याला. अरे तुला व्यवहार कळत नाही, तुला अकलीचा पत्ता नाही. त्याच्या डोक्यात टेन्शन अगोदरच. सगळं गावं वेड्यात काढायला लागलं. व्यवहार चुकल्यानंतर समाज हा व्यवहार प्रिय आहे. तुमचा व्यवहार चुकला, तुम्हाला लोक कुठं डिमांड देणार आहे? ते सहन करणार तुम्हाला. चुकी झालेली आपल्याकडून. मग घरातले माणसं वेड्यात काढायला लागले. अरे तुला काही कळत नाही. बर, घरातले वेड्यात काढतात ते काढतात. महाराज त्याची धर्मपत्नी ती सुद्धा जर म्हणली ना त्याला, तुम्हाला काही कळत नाही, डोक्याचा पत्ता नाही तुम्हाला, तुम्ही असेच तुम्ही तसेच, तुम्ही सगळं वाटोळं केलं, मग तो खऱ्या अर्थानं खचतो बरं का, लक्षात घ्या. म्हणून धर्मपत्नीनं एखाद्या पतीचा व्यवहार जरी चुकला तर त्या पतीला समोर घेऊन सांगावं, अहो जाऊ द्या, चुका होतच राहतात, व्यवहार आहे, मी तुमची धर्मपत्नी आहे. सगळं जग जरी तुमच्या विरोधात गेलं तर मीही तुमची धर्मपत्नी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील. अहो पुन्हा कष्ट करू, पुन्हा संसार थाटू, 10-5 लाख रुपयाचे कर्ज झालं ना, पुन्हा मिळून पुन्हा त्या ठिकाणी कर्ज फेडून टाकू. दोघांचा संसार आहे असं ज्या वेळेला ती धर्मपत्नी त्याला सांगते ना, त्यावेळेला त्याला महाराज खऱ्या अर्थानं त्याला प्रोत्साहन आणि ताकद आलेली असते. ही काळाची गरज आहे. मी का सांगतो, ही गरज आहे. तुम्हाला आम्ही आपण का संन्यासी नाही. आपल्याला भगवान भोलेबाबाची महादेवाची सेवा करायची आहे. आपल्याला का डोंगरात बसून नाही करायची, आपल्याला का हिमालयात जाऊन नाही करायची. मग आपल्याला काय करावं लागेल? जरी जीवनाचं अंतिम ध्येय भगवान शिवाची प्राप्ती आहे, पण जो व्याप आपण अगोदर करून ठेवला, आपण का बैरागी का आपण का संन्यासी, व्याप केलेला आहे ना आपण, आपल्या पाठीमागे व्याप लागलेला आहे ना, संसाराचा गाडा ओढायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का तुम्हाला, आपण जर ग्रस्त आश्रम जर स्वयंपाक करणारी तरुण मंडळी सुद्धा ऐका, मागची मंडळी इथं आवाज येतोय मला,
मागची मंडळी इथं आवाज येतोय मला, ऐका, सर्व ऐका. जर पण स्वीकारलेला आहे तर तो जबाबदारीनं पार पाडणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलानं श्रीमंत झालं पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, कारण श्रीमंतालाच किंमत आहे जगामध्ये, श्रीमंतीला किंमत आहे. आमच्या तिथं श्रीमंताच्या शेळीला 3 बकरं झाली. श्रीमंताच्या शेळीला 3 बकरं झाले आमच्या तिथं. सगळ्या गावानं चौकशी केली, तब्येत कशी, कोणाची कोणाची, अहो शेळीची. पण आमच्याच गावामध्ये मामा, गरीबाच्या घरामध्ये एकुलती एक मुलगी तापानं फणफणून रात्री मेली. उशाला बसली ती आई आहे आणि पायथ्याला बसला तो बाप आहे. सकाळचे 11 वाजले तरी कोणा विचारलं नाही कसं काय घडलं. मला खरं सांगा, हे कशामुळे घडलं? एकाच गोष्टीमुळे घडलं. धनवंता लागीन सर्व मान्यता आहे जगी. हे माझा विचार जर तुम्हाला पटला असेल तर टाळी वाजवा. धनवान पुरुषाला किंमत आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती मला माहित नाही, पण तुम्ही तुमच्या पाहुण्या रावळ्याच्या कार्यक्रमात ज्या वेळेला जाता ना, त्यावेळेला लोक तुमच्या चपलापासून तर तुमच्या केसापर्यंत तुम्हाला निहाळतात. यांना चप्पल कोणती क्वालिटीची घातली, यांना कपडे कोणत्या क्वालिटीचे घातले, कोणत्या गाडीवर आलं, याचं चौकशी करतात लोक. म्हणजे प्रॉपर्टीला महत्व द्यावंच लागेल, प्रॉपर्टीला महत्व आहे. ग्रहस्थाश्रम सुजलाम सुफलाम व्हावा असं वाटत असेल आणि आपल्या जीवनाचा अंतिम ध्येय भगवान परमात्मा असेल, भगवान महादेवाची सेवा असेल, तरी देखील आपल्याला ग्रहस्थाश्रम सफल करावा लागणार आहे. मग तो ग्रहस्थाश्रम सफल कशाने होणार आहे? ज्या वेळेला आम्ही सर्वस्व भार भगवान भोले बाबावरती टाकू महाराज. धर्मपत्नीनं म्हणायचं पती हा माझा परमेश्वर आहे, कारण प्राणेश्वरी पार्वती मातेचं एवढं प्रेम आहे. बघा, ज्या वेळेला सती होती पार्वती, पार्वती कोण होती? सती होती, सती. पार्वती ज्या वेळेला सती होती त्याही वेळेला ज्या वेळेला यज्ञ कुंडामध्ये पार्वतीनं उडी टाकली त्यावेळेला अंतकरणामध्ये भावना होती, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्र संशयः. अंतकाळी सतीच्या भावना होती की मी मरेल पुन्हा जन्माला येईल, मरेल पुन्हा जन्माला येईल, फक्त भगवान शंकराचीच होऊन राहील. आंतरिक विचार आहे. अंतकरणातली भावना सती मातेची होती, तीच पार्वती म्हणून पुन्हा जन्माला आली. लक्षात घ्या. मग अंतकरणाची भावना जर तुमच्या आमच्या पुढच्या जन्माला कारणीभूत ठरत असेल, अंतकाळीची वासना जर पुढच्या जन्माला कारणीभूत ठरत असेल, तर महाराज आम्हाला हा जो संसार आहे या संसारातले सगळे सुख मिळवायचे आहे आणि आंतरिक भावना मात्र भगवान शिवाची ठेवायची आहे. करता हरता कोण आहे? तर भगवान महादेव आहे. काल आपण पाहिलं, वाईट कर्म केला तो बिंदुक नावाचा जो ब्राह्मण आहे त्याला मृत्यू आला. महाराज नरक यातना सहन कराव्या लागल्या पिशाच योनीमध्ये. त्या ठिकाणी त्याची रवानगी झाली, पिशाच म्हणून तो राहू लागला. आणि मग ज्या वेळेला ही चंचुला खूप दिवस चांगली राहील, धर्मानं नीतीनं वागली खूप दिवस, पण एक दिवस तिचा पाय घसरला, अधर्मानं वागली, व्याभिचारानं वागली, परिणाम व्याभिचारी सवय लागली तिला, परपुरुषाबरोबर संग केला आणि मला पाप झालं आणि मग आता पश्चाताप झाला. बरेच दिवस झाले आणि आयुष्य संपत आलं, तारुण्य गेलं. आणि ज्या वेळेला एका मंदिराच्या जवळ एक ब्राह्मण भाऊ कथा सांगत होते, कथा ऐकली भगवान शंकराची. त्या ब्राह्मण भाऊनी सांगितलं की जर व्याभिचार केला, वाईट वागली,
तर गेल्यानंतर त्या ठिकाणी यमदूत मारीत झोडीत नेतात, लोहाच्या पुरुषाबरोबर संग करायला लावतात, चटके देतात. हे ज्या वेळेला चंचुलेनं ऐकलं त्यावेळेला चंचुलेला ते विचार सहन नाही झाला. ती गेली त्या महात्म्याचे पाय धरले, महाराज मी तर वाईट वागलेले, माझ्याकडून पाप घडलेलं आहे, आता काही करा पण मला या त्रासापासून सोडवा, हा त्रास मला होणार नाही याची दक्षता घ्या, काहीतरी करा महाराज, काहीतरी करा. मग शिवपूजा सांगितली. महाराज चंचुला तुला खरा पश्चाताप झालेला आहे ना, पश्चाताप सगळ्यात मोठा आहे. पश्चाताप व्हावा महाराज. आपल्याकडून पाप कर्म घडतच असतात. पाप कसं घडतं बघा, एखाद्या वेळेला आपण पुण्य करायला गेलो तरी पाप घडत, आणि पाप करायला गेलो तर पुण्य घडत. तुम्ही पाऊल टाकला पुढं, पायाखाली मुंग्या मेल्या, दादा पायाखाली मुंग्या गेल्या, घडलं पाप, जीवाची हत्याच घडली. पाप का एखाद्या वेळेला जाणून बुजून पुण्य करायला गेला तरी पाप घडत. काय झालं, एका मंदिरामध्ये तीर्थयात्रा करून एक महात्मा आला, साधू होता, आला त्या मंदिरामध्ये बसला. बसल्यानंतर त्या ठिकाणी तो इतका थकलेला होता की 4:30 वाजता आमच्या भजनी मंडळीचा काकडा चालू झाला पहाटे. तो पहाटे आला आणि तो येऊन भिंतीला टेकला. भजन ऐकता 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 त्याला डुकला लागून गेला, झोपला तो. भजनी मंडळी आमचे दयाळू होते सगळे. भजनी मंडळीनं त्या ठिकाणी भजन संपल्यानंतर त्यांना असं वाटलं की महाराज खूप दुरून आलेले दिसतात, महाराजांची पाय सुजलेले, एक काम करू, अरे 2-2 रुपये जमा करा. 10 रुपये जमा केले 5 जणांनी, दुकानातून तेल आणलं आणि पायाची मालिश करून दिली महाराजांच्या. महाराजांना झोप लागलेली, पायाची मालिश केली आणि भजनी मंडळी भजन संपून घरी गेले. आता घरी गेल्यानंतर भजनी जोपर्यंत घरी गेले तोपर्यंत त्या तेलकट वासानं मुंग्या जमा झाल्या, पायाजवळ चढल्या, अंगावर लागल्या चावा घ्यायला. कडा 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 फोडतायत, डसतायत, चावा घेतायत आणि त्यावेळेला त्रास व्हायला लागला महाराज. आता मला खरं सांगा, कोणत्या भावनेनं केलं होतं त्यांनी तेलाची मालिश? पुण्य होईल या अपेक्षेनं केलं ना, पण महात्मा तर शिव्या द्यायला लागला, घडलं पाप. तिथंच 7:30 वाजता ऊस खाणारे पोरं आले, मंदिराच्या वाटेवर बसले आणि ढोंगी बाबा आला म्हणून ऊस खायचे आणि चुट्ट्या त्याच्या पायाकडे मारायचे. जशा चुट्ट्या पडल्या पायाजवळ, मुंग्यांनी तेल पिणं सोडून दिलं आणि ऊस खायला खाली उतरल्या. आता हे गेले पाप करायला, घडलं काय? पुण्य घडलं. आणि अगोदर केलं पुण्य, घडलं पाप. म्हणजे पुण्य पाप आपल्याला कळत नाही. पाप पुण्याचा दाता सुद्धा परमात्माच आहे, भगवान शिवच आहे. तुमच्याकडून आता या क्षणाला काय करून घ्यायचं हे कोणाच्या हातात आहे? बुद्धी देणार कोण आहे मला? मी म्हणायचं नाही मी बोलतो, मी नाही बोलत. तुम्ही म्हणायचं नाही मी बोलतो, आपण नाही बोलत, आपल्याला कोणीतरी बोलवतंय. आपोलिया बळे नाही मी बोलत, 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 आपोलिया बळे नाही मी बोलत. हे सखा भगवंत, सखा भगवंत वाचाची, सखा भगवंत वाचाची, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी. आपल्या मनानं बोलत नाही महाराज, आपल्याकडून बोलून घेणारा भगवान आहे, भगवान शिव आहे. पश्चाताप झाला चिंचुलीला, पश्चाताप व्हावा याच्यावर बोलत होतो मी.
पश्चाताप व्हायला पाहिजे. साधूच्या दर्शनाला जरी आपण गेलो तर आपण त्यांच्याकडे गारानं मांडलं पाहिजे, महाराज काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान, चित्त माझे. महाराज संसार करून करून शिनलो, भागलो, थकलो, पण या संसारानं आतापर्यंत आनंद मला काही दिलेला नाही. करणं ही जबाबदारी आहे, हे बरोबर आहे, पण आनंद देणारा संसार नाही, लक्षात घ्या. संसार थाटून वाटून करा. मी नेहमी सांगत असतो रोजच्या कीर्तनातून, बघा हा मुद्दा मी जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्या टीव्ही चॅनलला, सगळ्या चॅनलला गाजवला की संसार थाटून माटून करा. संसार जर फाटका असेल ना तुमचं परमार्थ सुद्धा मन लागत नाही, लक्षात घ्या. संसार श्रीमंत करा, पण तो मी करतो असं म्हणू नका. करता हरता करून घेणारा भगवंत आहे. नाही ते संसारात काय बरं, फक्त तुम्ही जर मला भेटले कस काय मजेत आहे, मी म्हणलो तुम्हाला तुम्ही कस काय मजेत आहे असंच म्हणतो फक्त. पण मला खरं सांगा बरं इमानदारीनं, कोण आनंदात आहे कोण मजेत आहे, कोण आहे खरं सांगा ना. मी असू द्या का तुम्ही असू द्या का, कोण आनंदात आहे बरं संसारात. आमच्या तिथं शेजारी शेजारी 2 घरं आहे. एका घरातून हसायचा आवाज येतो आणि एका घरातून रडायचा आवाज येतो. ज्याच्या घरातून रडायचा आवाज येत होता त्याचा चेहरा पडला, ज्याच्या घरातून हसायचा आवाज येत होता ते त्याला भेटलं. म्हणे तो बरं होतो, घरातून रोज हसायचा आवाज येतो. म्हणे तुझं, म्हणे आमच्या घरात कायम किटकिट कायम भांडणं आहे, तुझं बरं तुझ्या घरातून हसायचा आवाज येतो. त्यानं त्याच्या गळ्यात हात टाकला आणि त्याला म्हणे भाऊ आपली फॉर्म्युले वेगवेगळे, धोरणं सारखीच. म्हणे मग तुझ्या घरातून कसं काय हसायचा आवाज येतो. तुला खरं सांगू का म्हणे, कोणाला सांगू नको. अरे चपात्या करायला बसली का लाटणं फेकून हंती, लागलं का ती हसतीन, उकलं का मी हसतो. तसंच आहे. जो देखे दुखिया बाबा सुखिया कोई नाही. नसन समजलं आणखीन एक सांगतो बघा. मागं एकनाथ शिंदे साहेब आले, ते शूटिंग काढू का नाही तर बेतायची मायावर काय अवघड का माहिती. ते क्लिप आले लवकर व्हायरल होता. एकनाथ शिंदे साहेब आले विमानतळाजवळ, हेलिकॉप्टर उभं राहिलं हेलिपॅडवर त्यांचं, आणि ते विमान आलं सरकत त्यांचं ते हेलिकॉप्टर. ते विमान काय म्हणलं माहिती हेलिकॉप्टरला, अरे तो बरोबर तुला पंख नाही म्हणे, मला असे पंख दिले. अरे माझ्या हाताला कळ लागून गेली, विमान गप्पा मारते हेलिकॉप्टर बरोबर, तुला बरं झालं पंख नाही. ते हेलिकॉप्टर म्हणलं मला पंख नाही, पण एवढा मोठा पंखा माझ्या डोक्यावर फिरवतो रात्रंदिवस, कर 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 कर, माझं डोकं उठून गेलं. म्हणजे मग आपलं दोघायचं काही खरं नाही. मग त्या राकेटाचं बरं आहे म्हणजे त्याला पंख नाही वर पंखा नाही. ते राकेट तिथं बसलं होतं झाडाखाली, आलं सरकत त्यांच्याकडं. त्यांना म्हणे काय म्हणत्या, म्हणे तो बरं आहे तुला पंख नाही वर पंखा नाही. तो म्हणे भाऊ तुमचं दोघायचंच बरं आहे, ज्याची मागून जळती त्याला कळती. समजलं ना. म्हणजे असा संसार आहे, आणि या संसारामध्ये तुम्हाला आम्हाला शाश्वत आनंद कधी भेटणार आहे. जबाबदारी पार पाडायची, पण